नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता एक नवीन रिझल्ट घेऊन आपण तुमच्या समोर आलेलो आहे। तर यामध्ये जर आपण बघितलं, नागपूर या जिल्ह्याचा अंगणवाडी पर्यवेक्षिका जो पेपर 29 फेब्रुवारीला झाला होता तो रिझल्ट आलेला आहे। आता कोणता रिझल्ट आहे विद्यार्थी मित्रांनो? नागपूर या जिल्ह्याचा रिझल्ट घेऊन आपण आलेलो आहेत। आल्या लक्षामध्ये जवळपास जितक्या पण जिल्ह्यांचे पेपर झाले होते, म्हणजे नॉन पेसा जिल्ह्यांचा पेपर झालेला आहे, जे पेसा जिल्हे आहेत त्यांचा पेपर अजूनही बाकी आहे। हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। पेसा जिल्ह्यामधील जे पण विद्यार्थी असतील त्यांनी काय करायचं आहे, आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे। लवकरात लवकर पेपर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काय करायचं आहे, आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे। प्रामुख्याने लक्षात ठेवा, आता ज्यांचा पेपर झाला होता त्यापैकी बऱ्याचशा जिल्ह्यांचे रिझल्ट हे आलेले आहेत आणि आपण ऑलरेडी त्यावर व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे। तुम्ही ज्याही जिल्ह्याचा फॉर्म भरला असेल तुम्ही काय करू शकता, रिझल्ट चेक करू शकता। व्हिडिओ तुम्हाला आपल्या उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या YouTube चॅनलवर दिसून येईल। त्याचप्रमाणे आता महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा, रिझल्ट कसा बघायचा त्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे। किंवा तुम्ही काय करू शकता, ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरला असेल जिल्हा परिषदच्या वेबसाईटवर जायचं आणि नोटीस बोर्डमध्ये तुम्हाला तो जो पण रिझल्ट असेल तो त्या ठिकाणी मिळून जाईल। किंवा तुम्ही काय करू शकता, उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। त्यावर आपण सर्व जिल्ह्यांचे रिझल्ट टाकलेले आहेत, PDF फॉर्मॅटमध्ये सर्व रिझल्ट आहेत, तुम्ही ते सुद्धा काय करू शकता, बघू शकता। चलो तर आपण एकदा सुरुवात करूयात, नेमकं कशा पद्धतीचा रिझल्ट आहे नागपूर या जिल्ह्याचा। क्लिअर सर्वांना? जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, IBPS ने हा पेपर घेतला होता। पेपर झाला होता 29 फेब्रुवारी 2024 रोजी, 29 फेब्रुवारी 2024। आणि हा कोणत्या जिल्ह्याचा विद्यार्थी मित्रांनो? जिल्हा परिषद नागपूर। हे सर्वांनी बघा, जिल्हा परिषद नागपूरचा हा रिझल्ट आहे। सर्वांना क्लिअर दिसतंय? रिझल्ट दिसत नसेल तर मी थोडंसं अजून काय करतो, झूम करतो। आता सर्वांना व्यवस्थित दिसत असणार आहे। क्लिअर? जिल्हा परिषद नागपूर। आपण जर या ठिकाणी बघितलं, महत्वाचं म्हणजे हायेस्ट मार्क किती आहेत तर 156 आहेत। हायेस्ट मार्क्स आहेत 156। त्यानंतर जर बघितलं 146, 140, 138, 134 अशा पद्धतीचे मार्क्स आहेत। आणि आता महत्त्वाचं लक्षात घ्या, बरेचसे विद्यार्थी मित्र वारंवार मेसेज, कॉल करतात, कमेंट करतात की सर माझं नाव लिस्टमध्ये का नाहीये? तर ही जी लिस्ट आहे ही फायनल लिस्ट नाही। ही जी लिस्ट आहे ही फायनल लिस्ट नाही, फक्त काय विद्यार्थी मित्रांनो, क्वालिफाईंग स्टुडंटची ही लिस्ट आहे। म्हणजे ज्यांना 90 किंवा 90 पेक्षा जास्त, 90 किंवा 90 पेक्षा जास्त मार्क्स ज्यांना आहेत त्यांचंच नाव या लिस्टमध्ये असणार आहे। आणि ज्यांचंही नाव लिस्टमध्ये आहे त्यांचं सिलेक्शन झालंय का असंही काही नाही। यानंतर एक फायनल अजून एक लिस्ट येणार आहे, त्यामध्ये त्या जिल्हा परिषदमध्ये किती जागांसाठी पेपर झाला होता, कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा होत्या, यावरून तुमची एक फायनल लिस्ट येईल। त्यामध्ये ज्यांचं नाव असेल त्या सर्वांचं सिलेक्शन हे झालेलं असणार आहे। ही फक्त क्वालिफाईंग स्टुडंटची लिस्ट आहे, ज्यांना 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क्स आहेत। चला तर एकदा आपण बघूयात की असे किती स्टुडंट्स आहेत नागपूर या जिल्ह्यामध्ये की ज्यांना 90 पेक्षा जास्त मार्क्स आहेत। क्लिअर? चलो लास्टलाच आपण जाऊयात, लगेच या ठिकाणी आपल्याला दिसून येणार आहे किती स्टुडंट्स आहेत की ज्यांना असे मार्क्स आहेत। एकूण जर आपण या ठिकाणी बघितलं तर 175 स्टुडंट्स आहेत ज्यांनी पेपर दिला होता, त्यापैकी 175 अशा विद्यार्थी मैत्रिणी आहेत आपल्या की ज्यांना 90 किंवा 90 पेक्षा जास्त मार्क्स आहेत। या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, प्रत्येक रिझल्टमध्ये तुम्हाला लास्टचे जे कॅन्डिडेट दिसतील त्यांना सर्वांना कसे आहे 90 90 90 मार्क्स असणार आहे, कारण की ही लिस्ट कशी आहे, क्वालिफाईंग स्टुडंटची लिस्ट आहे। ज्यांना 90 आणि 90 पेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांची लिस्ट आहे। ही कोणत्याही प्रकारची फायनल लिस्ट नाही, फायनल लिस्ट येणार आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या। फक्त तुम्ही काय करू शकता, यामध्ये आपले मार्क्स चेक करू शकता आणि जास्तीत जास्त तर त्या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा होत्या त्यावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता की आपलं नाव या फायनल लिस्टमध्ये येऊ शकतं की नाही। यासाठी ही क्वालिफाईंग स्टुडंटची लिस्ट ही दिलेली आहे। आलं लक्षात सर्वांना? तर कोणत्या जिल्ह्याचा हा रिझल्ट होता? नागपूर या जिल्ह्याचा रिझल्ट होता, हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय। चलो जाता जाता सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे 520 पदांची लवकरच अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती येत आहे। सरळ सेवा पद असतील किंवा अंतर्गत भरती, यासाठी लवकरच जाहिरात येणार आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे। मग यासाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटने एक ऑनलाईन बॅच चालू केली आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये। येते लक्षामध्ये, यामध्ये तुम्हाला सर्व विषय डिटेलमध्ये शिकवले जातील। मग मराठी असू द्या, इंग्लिश असू द्या, सामान्य ज्ञान असेल, गणित बुद्धिमत्ता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ICDS हा जो विषय आहे ना, हा तुम्हाला व्यवस्थित शिकवला जाणार आहे। यामध्ये
आपल्याला नोट्स सुद्धा मिळणार आहेत, रिव्हिजन बॅच सुद्धा यामध्येच इन्क्लूड आहे. बघा, एक बॅच ज्यामध्ये सर्व शिकवणार, रिव्हिजन बॅच सुद्धा त्यामध्येच तुम्हाला मिळणार आहे. जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव, लाईव्ह लेक्चर दररोज असतात ज्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव करतो. त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा यामध्येच मिळणार आहे. फक्त विद्यार्थी मित्रांनो 3000 रुपये एवढी फी आहे. यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे रेग्युलर बॅच, रिव्हिजन बॅच, फास्ट ट्रॅक बॅच, नोट्स असतील, त्याचबरोबर नोट्स म्हणजे PDF फॉर्मॅट मधल्या नोट्स असतील, त्यानंतर जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव आणि टेस्ट सिरीज हे सर्व यामध्ये मिळणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे अंतर्गत भरतीच्या बाबतीत जर बोलायचं झालं, खूप जास्त दिवसानंतर 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष इतक्या जास्त काळानंतर काय होतं, जाहिरात येते. त्यामुळे आता जी आगामी सुवर्ण संधी आहे, आपल्याला काय करायचंय, ती संधी साधायची आहे आणि लवकरात लवकर पोस्ट मिळवायची आहे. त्यासाठी लवकरात लवकर बॅच जॉईन करा. ज्यांना ही बॅच जॉईन करायची असेल तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. महत्त्वाचं म्हणजे 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारी बॅच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही यावर व्हॉट्सअप मेसेज करू शकता. एक ग्रुप आहे आपल्याला, तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. त्यावर महत्त्वाचे नोटिफिकेशन असतील, अंगणवाडी पर्यवेक्षकाबद्दल काही पण अपडेट असेल, हे सर्व आपण त्यावर टाकत असतो. ज्यांना बॅच जॉईन करायची आहे तुम्ही उत्कर्ष इन्स्टिट्यूट ऍप डाउनलोड करा. त्यावर फ्री डेमो लेक्चर बरेचसे दिसतील. एकदा तुम्ही फ्री डेमो लेक्चर बघा सर्व विषयांचे, त्यानंतर बॅच ही जॉईन करू शकता. आले लक्षात सर्वांना? तर या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो नागपूर या जिल्ह्याचा रिझल्ट बघितलाय. महत्त्वाचं म्हणजे बॅच बद्दल देखील थोडक्यात माहिती ही बघितलेली आहे. क्लिअर? चलो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सर्वांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. महत्त्वाचे व्हिडिओ, अपडेट, नोटिफिकेशन सर्व तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे. क्लिअर? चलो, थांबूया त्या ठिकाणी. धन्यवाद. थँक्यू.